काल रात्री शन्या कुठे घराबाहेर गेली होती का? आई बाई का तुम्ही अशा हळूहळू बोलून राहिलात? मला काही ऐकू येत नाहीये. बोला ना मोठ्याने. ती शन्या रात्री घराबाहेर गेली होती का? हो नव्हती. तुम्हाला कसं कळलं? ती चोरून आमच्या घरी आली होती. चोरीची सवय. चोरलं गेलं का काही तिनं? या बाईची मजल इथपर्यंत गेली का? नाही नाही नाही, ती शन्या आणि समिधा आमची सून दोघींनी मिळून लोणच्यात तिखट घातलं. आई बाई भारीच आहे किंवा आपली राधिका. हे दोघींनाही लोणचं बनवण्याच्या कामाला लावलं. लोणचं बनवण्यासाठी नाही, लोणचं बिघडवण्यासाठी. नाही माफ करा, मला काही कळलं नाही. सविस्तर सांगा नानीजी. सांगते सांगते. रात्री राधिकानी लोणच्याच्या बरण्यांनी व्यवस्थित स्वच्छ करून अशा स्वयंपाकघरात ठेवल्या आणि सकाळी आम्ही बघितलं ना, ते बाजूला सगळं तिखट पडलेलं, लोणच्याच्या बरणीत पण जास्तीचं तिखट आणि एकदम तिखट झाल झालेलं लोणचं. माझा संशय आहे शन्या आणि समिधा त्यांनीच दोघींनी तिखट घातलं त्यात. नानीजी संशय नाही, 100% खरी आहे बातमी. अहो मी तिला काल विचारलं, बाई कुठे गेली होतीस? तर म्हणे मला या या भैताडीकडे गेली होती म्हणे, त्या ईशाकडे कॉफी प्यायला. कुठं बोलली नव्हती, तिथं चालली असणार. काहून अशी करते हो? काहून आपल्या राधिकाच्या वाईटावर उठली? स्वतःला तर काही करता येत नाही, भैताड आईत खाऊ. आणि दुसरं कोण काही करत असेल तर ते पावत नाही. ते सगळं जाऊ द्या हो, पण ते सगळं लोणचं फुकट गेलं ना. एवढी मेहनत पैसा सगळं पाण्यात. नाही हो नाही, अशी कशी मी वाया जाऊ दे हे सगळं. पास तुम्ही. नाही तिला मी नागपुरीत झणका दाखवला ना, मी पण नावाची सुभेदारी नाही. हा, चांगला दणका दाखवा. मला पण एवढा राग आला होता ना, वाटलं होतं जाऊन चांगला जाब विचारावा. पण मी स्वतःला एकदम शांत ठेवलं, एकदम शांत. काय करते काय का झोपली अजून ताणून? आणि गुरुनाथ? अहो गुरुनाथ तर सकाळीच ऑफिसला गेले आणि ही वया पार कुंभकर्णासारखी झोपून राहिली. बाईच्या जातीला शोभते काय आहे सांगा बरं तुम्ही? लोणच्यामध्ये तिखट कालवलं तिने. हे असं असं काहून बरं केलं हिनं? मी हिला ना असं उठवते पाय आणि चांगली मज्जा आणते. पाहतच राहा. हो हो, पण जरा जपू ना, नाही तर लगेच गुरुनाथला फोन करेल आणि पाठोपाठ येईल तो घरी. नाही नाही नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. गुरुनाथ यायच्या अगोदर सगळं काम तमाम करून टाकते मी. बाय. हा, जा. लोणच्यात तिखट कालवते काही माझ्या राधिकाच्या. नाही हिला मिरच्या झोंबवल्या ना तर माझं नाव पण लावणार नाही. बाय. लोणच्यात तिखट टाकते भैताळ. चांगलं ऐगिरि नन्दिनि नन्दित मेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवर विन्ध्य शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठ कुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय लॉर्ड, काय चाललंय हे? काय चाललंय इथे? काय चाललंय? काय लावलंय तुम्ही? ए, यार केवढा ती आवाज आहे. काय सकाळी सकाळी काय लावून ठेवलंय हे? किती इरिटेटिंग आहे हे. अगं देवाचं भजन आहे ते. सकाळी सकाळी देवाचं नाव घेतलं ना तर चांगलं असते, दिवस चांगला जाते. हो, पण ते किती बोरिंग भजन आहे. असं नाही बोलू बा. देवाच्या भजनाला बोरिंग नाही बोलू, अशानं पाप लागते. हो अहो, पण ते भजन माणसानीच केलंय ना, मग काय पाप लागतंय त्यात? लॉर्ड, यार किती ओल्ड विचारांचं आहे ते. चल जाऊ दे ना बाई, अशानं तू बिळा बाहेर ता. तू रूम मधून बाहेर आली का नाही? आ? चल
मी कधीची वाट पाहून राहिले चहा प्यायची. थँक गॉड तुम्ही चहा केलाय. त्या हातचा चहा प्यायचाय मला म्हणून थांबले. जा जा बाई जा, माझ्यासाठी चहा टाक जा. वा, म्हणजे आता यांच्यासाठी चहा पण करा. अरे यार कुठे फसले मी. का म्हणलं? नाही ते भूक लागली मला. खरंच छानिया, हो. भूक तुम्हालाही लागून राहिली ना. पण मी तुझी वाट पाहत होते. म्हटलं तू येशील चहा देशील. अर्थात. जा माय जा, चहा टाक जा माय जा. हो ठेवते ना चहा. नाश्त्याला काय करू? पोपट पोहे. ई नॉनव्हेज खाणार आहे सकाळी? नॉनव्हेज नसते काही ते. पण तुम्हीच तर म्हणाला पोपट पोहे. आता त्यात काय पॅरेट घालायचा मी? शनया, पोपट पोहे म्हणजे पोपटाची डाळ असते. ती पोह्यात टाकायची असते. कांदा पोहे कसे असतात तसे पोपट पोहे. गॉड, मला वाटलं काय करायला सांगताय तुम्ही मला. आंटी एक सांगू का? ऍक्च्युली ना मला एक काहीच येत नाही हो करता. आणि मला फारसं खायला पण आवडत नाहीये काही, म्हणजे उपमा पोहे अँड ऑल. अगं हे पौष्टिक अन्न असते. विदर्भात जा, मध्य महाराष्ट्रात जा, पश्चिम महाराष्ट्रात जा, नाही तर दक्षिण महाराष्ट्रात या इथं. पण चालत असेल पण मला नाही ना आवडत. हा, मग तुला का आवडते? खरं सांगू, मला ना बर्गर खायचंय. बर्गर ते कसं असते? मला बर्गर माहित नाही. बर्गर ना असा एक गोल ब्रेड असलेला बन ब्रेड म्हणतात. त्याच्यामध्ये व्हेज टिक्की किंवा आलू टिक्की व्हॉटेवर अकॉर्डिंग टू युअर चॉईस. आणि मेयो असतं त्याच्यात, चीज असतं त्याच्यात. गॉड, नाही तुम्हाला खाल्ल्याशिवाय नाही कळणार. आई बाई, माझ्या तोंडात आत्ताच पाणी येऊन आलं. पण मी खाल्लं नाही ना. बरोबर आहे तुझं. आता मी खाल्लंच नाही तर मला कसं कळणार ना ते कसं लागते ते. तुम्हाला आवडेल खायला? शनया, तू माझ्या मनातलं बोलली पाय. काय माहितीये का, मला ना हे सगळे इंग्लिश पदार्थ खूप आवडतात खायला. हो. पण हिनं नाही ना आवडत. ते म्हणतात हे पिझ्झा बर्गर आणि ते काय ते शेवया असते ना, नूडल्स फालतू असते असं ते म्हणते. चांगलं नसते ते. स्वतःही खात नाही आणि मलाही खाऊ देत नाही. ठीक आहे ना, मी खाऊ घालते तुम्हाला. तुला येते बनवता? खायचं काय आहे, एक फोन करायचा आणि होम डिलिव्हरी येते. का म्हणते? फोन केला की घरी येते बर्गर? हो, बर्गरच काय, चहा सुद्धा येतो. आई बाई, चालतंय. मागव मागव? एक दो 4-5 मागव बर्गर. पैसे आहेत ना तुमच्याकडे? शनया, तू तर भारी आहे बाई. काही काळजी करू नको, माझ्याकडे सगळं आहे. मागव तू बर्गर मागव. आपण दोघी मिळून मटामट खाऊया. जा बाळा. बाळा? मागव मागव बर्गर मागव. तुला नागपूरचा बर्गर खायला घालते.